बोलो सद्गुरु सती अनुसुया माता की जय. भगवती अनुसुया माता स्तोत्र. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती माताय नमः, श्री दत्तात्रय नमः, श्री शिवाय नमः, श्री गुरुदेवाय नमः. आदि नमो गणाधीशा सदाशिव उमा माधवा श्रीकृष्ण राघवा मचिंद्रा गोरखनाथा तसेच नमुनी गजानना साईनाथ ताजुदीना रामकृष्ण ब्रह्मानंदा गुलाबाबा रिद्धपूरचे संत पुंडलिका रत्या बाबा तुकारामा एकनाथा नृसिंह सरस्वती समर्था शिंदे बाबा खरे मार्गदर्शक माझे आणि सर्व संत महंतांना नमुनी करीतो प्रार्थना की जो हेतू उपजला म्हणा तो पूर्ण होतो तुमच्या कृपे. नमो जगदंबे अनस्वे लक्ष्मी रेणुके आदी माये पारसिंगा निवासी तव स्तोत्रासाठी साह्य दे. माते तू जगाची स्वामिनी लोकसेवेस्तव जीवन अर्पणी दिगंबरी अवस्थेतून सेवा रात्र दिन माऊली माझी एक विनंती तरी मान्य करी ग भगवती भीतव दास अकेमती परी दूर लोटू नको ग. नाही मी कवी नाही मी ज्ञानी आहे नुसता अज्ञानी परिभाव उपजला म्हणी तुझ्या साया वाचुनी काहीच होणार नाही शरण येऊनी तव चरणी आशीर्वचन मागतो. माझे तुझा जन्म झाला असे भक्ते कुळ्यात रामाजी पिता नाम माता नाही पुण्यवान म्हणती सदा राम राम होती अतिभाग्यवान. नमस्कार त्या उभयता करुणी गुणगान मी तव करीतो. माऊले तू बायपणात दाखविल्या लीलानंत नाही मी समर्थ तया पूर्ण वर्णावया. तुझं नाही थोर लहान गरीब श्रीमंत वाहनात करीशी सर्वांचा स्वीकार काही अर्पिल्यावरी आवडे तुझं नाराय बादाम अन खारिक भक्तानतात वारंवार गोड करुणी घेशी तू. सदैव ग्रामी तू फिरसी स्वच्छता रस्त्यातून ठेवीशी केर कचरा उचलसी टाकशी त्या पलीकडे तुझे निस्वार्थ सेवाव्रत चालले आहे सदोदित लोकाचा आहे मार्गप्रद परी त्याचा स्वीकार व्हावा. माऊले तू कधी चोळी घालून कधी लांब जगाचं नेसुनी सदा मोकळे केस सोडून राशिवा स्वानंदे घेशी ललाटी कुंकू लावणी गया माझी गरसोया घालून कधी लांब जगाचं नेसुनी सदा मोकळे केस सोडून राशिवा स्वानंदे घेशी ललाटी कुंकू लावणी गया माझी गरसोया घालून कांकणे हाती पूर्ण भरुणी वस्त्र रहित राशी. कधी तू हसशी कधी तू रडसी आक्रोश सदा तू फिरसी स्वछंदे. भासवुनी पिशापरी माते तुझे पागलपण आहे सर्व लोकास भूषण भक्तवास यांचे उद्धार व्हावे तव कृपे. आपुली न काढावी महती म्हणून येशी करती कृती भूल पडावी सेवकाप्रती आपल्या सामर्थ्याची. आम्हा मुलासका भुलविते असून तुझे सामर्थ्य माते सोडणार नाही तुझ्या पदातेचे हायत भाग्य आमुचे. बाह्य अपराध करीते परिमाता रागवते ध्यानी घेऊनी माते कृपा प्रसाद देई ग. तव अतर्क शक्तीचे दाखले कितीतरी वर्णू मावळे शुद्ध सामर्थ्य अपुरे पडले परी वर्णितो यथामती. एकदा धुनी घेऊनी तू गेली तशीच विरी माझी पडली. बातमी सर्वत्र पसरली आकार झाला लोक आले धावून एकूणी ती बातमी म्हणती विपरीत करणी कैसे काय करावे. काही बघती तुला आत तू बैसली होती पाण्यात परी हालचाल ना यत्किंचन यत्किंचित निस्तब्ध का तू राहिली. मृत्यू नाही निश्चित एसी जाणून यंत्रात स्मरुणी जग जगदीश लोक राटीला हसतसे. पाहुणी तवलीला लोक आश्चर्य करती मनी प्रभाव बघुणी तुझा परिवोळक नाही यत्नजनी. माऊली तू तैसीच एकदा बैसली होती लेंडी तिरी तोच साप येऊनी चावित होता पायाशी. काका तयाला मनशी बघुनी तव ती प्रकृती जाणारे येणारे नवल करीती परी सोडवले नाही कुणी. कठीण संकटाचे समय कुणीच धावून येत नाही. ईश्वरा शिवाय आई सत्य असे अबाधित राई. तदनंतर तू काही उपाय करून घेतला नाही. हवाला ठेवून ईश्वरा पाय निर्धास्त भारायली. सर्वाभूती ईश्वरी शक्ती पाहते तू माऊली परी ते तत्व आम्हा अजूनही उमजले नाही. माते तू होती गुजरी चौकात संत कैकाडी बाबा आले गावात झाली त्यांची दृष्ट आनंद मग झाला. ढग एकही नव्हता आकाशात परी पाऊस पडला अकस्मात सर्व लोक झाले आनंदित ऐसा प्रभावात शक्तीचा. बाबा मग बदले बघा दिव्य शक्तीचे कोडे वंदावी मातेची पाऊले प्रचिती घेण्यासाठी हो. झिंगुजी नामे धनगर दाढी दुखीने झाला बेजार. त्रास होतो वारंवार म्हणून तुझं भजत असे. एकुणी तयाचा करुणी धावा पाजर तव हृदय खुटला. धावूनी गेली त्यांच्या दाराला येण मध्यरात्री चौफेर. नजर फिरविली हळूच वाकून भली कानशिलात थापड दिली दुःख त्यांचे निवारण्या. अतिव असे ते दुःख नाहीसे झाले क्षणात आनंदले ते मग मनात धन्यई माऊली म्हणून. काय वर्णावी तुझी थोरवी बहुतेक असं नाही कैले. परी विश्वास ठेवावा चरणी जगी उद्धारण्याते. बालक रमेश लोहार झाला होता फार बिमार जेवीत असे वारंवार काळजी लागली माता पित्याला. जाऊनी सकाळच्या समयास तू ओढले त्यांच्या पुढचे ताट मार दिदला फार त्यास म्हणून तो रडू लागला. बालक रमेश बरा झाला मारण्याचा गुण कळून आला.
ऐसी आई मातेची दिला कैले ऐसे सर्वासी. नागपूरचे शरद बाळ दर्शनासाठी आले सत्वर. झाले होते अति जर्जर अन्न ही न घे बदनी. एकूणी त्याचे मातेचा धावा बदलीस अशी तू ते तव हाय आभवंतीचा दावा व्यर्थ शिनू नको सग. आराम होईल त्याला जलद प्रत्ययाला शरद व्यवस्थित झाला ऐसा प्रभाव माऊलीचा. काशीनाथ हेडाऊ गुरुजी सजवणी दृष्टांत दिदलास रडुणी केला आकांत. सकाळचे समयी गणेश चतुर्थीचे दिवशी बोलले उद्देशून गणरायासी येऊन चिंतका बैसलासी विघ्न हरता गणादिशा. लोकावरी बा संकट आले नदी नाले तुडुंब भरले जिकडे तिकडे पाणी झाले खेडेपाडे वाहून गेले. ऐसी महान तू अंतर्ज्ञानी वदशी भूत भविष्यवाणी किती वर्णू मी तव गुणगाणी असमर्थ ग मी आहे विनवितो मी कर जोडून घ्या सिद्ध माऊलीचे दर्शन पार करण्या भवबंधू विनंती या दासाची. क्षण एक येईल कैसा द्यासा नाही भरोसा पडून म्हणून पडेल कधी मृत्यूचा फासा करा द्यास आईचा. 1964 साली घटना अकल्पित घडून आली माऊली जोराने रडू लागली न थांबे मुईरणनेच. अरे रे दिवा विचून गेला देशात या अंधार झाला असे म्हणून आकांत केला ह्या दिवशी माऊलीने. अंतर्ज्ञाने नेमके वैकुण मातेने केली निवेदने. परी कुणाना आले समजून मती तार्थ बोलण्याचा. 27 मेच्या सकाळी वार्ता अशुभ समजली जनता हवालदिला झाली. एकूण बातमी नेरूंची. मालक उपारगृहाचा वामनराव एवढे यांचा धंदा चालत असे चोराचा माऊलीच्या कृपेमुळे. एके दिवशी सकाळचे समय माऊलीने हॉटेलात जाऊन भज्यांची मागणी केली. भरी नाही दिले तर हो. भजे होते तप्त तेलात म्हणून नाही दिले मातेस हात घातला तप्त तेलात. परी फोडणा हातावरी आईच्या शक्तीचे दिव्यत दिसून ये प्रत्यक्ष अटल असल्या विश्वास माऊलीच्या चरणावरी. तुझ्या आशा गणित लीला नाही मी समर्थ भरण्याला. महाकवीचं पाहिजे त्याला न होय कदापि माझ्याने अंत कैना सामान्य प्रती. बघुनी तव निस्वार्थ कृती परिज्ञाते पुरुष ओळखती शिवशक्ती भगवती मनोनिया. विठ्ठलराव दादाची डोले त्या गावीचे गृहस्थ भले त्यांनीच प्रथम ओळखिले अनसुया माऊलीला. पाहुणी मातेची शक्ती आई प्रत्यक्ष भगवती नैवेद्य दररोज पाठविती अर्पण करण्या आदरे. ते राहती नागपूरला चोरी झाली अकस्मात एवढी मातेने स्वप्नात सर्वच हाल सांगितला. अरे रे सेवया सरगुंड्या तशाच गादी दुलया चोरांनी सर्वच बा त्या नेल्या. अस्ताव्यस्त वस्तू केल्या अशी सूचना देऊनी. माता झाली तेथेच अंतर्ज्ञान काय वर्णावी तिची महिमा असमर्थ मी आहे. दुसरे दिवशी सकाळी तार खरोखरच आली. वार्ता सर्व समजली चोरी झाली म्हणूनिया. विजयादशमीचे दिवशी आलं होतो तव दर्शनासी अर्पुनी शमी पत्रासी आशीर्वाद मागावा. हा हेतू धरुनी मनी आलो होतो तुझपासी परी तू कोठेच ना दिसशी म्हणून खिन्न झालो. जाऊनी माझ्या सदनाशी बैसली होतीस खांबापासी पवनी तव कृतीशी आई म्हणी आनंदलो. भावना भक्तांची जाणूनी पूर्ण करीते तू अंतर्ज्ञानाने सांगितला अनुभव ते काढणी एसी पूर्ण ज्ञानी माऊली. धन्य धन्य ही माऊली आम्हासाठी अवतीर्ण झाली. सुवर्ण संधी लाभली भक्ता जगी उद्धरण्याते. श्री हरिराव साहेब होते दुचाकीवर घडला अद्भुत चमत्कार वर्धा शहरी. होते पिवे लुगडे अंगावरी तैसाच हिरवा चोडा दोन्ही करी लुगड्याच्या घड्या खांद्यावरी घेऊन फिरत होती माऊली. तात्काळ मातेशी वैकुणी साहेब थांबले पुढे जाऊन आले त्यांचे हृदय उचंबळणी प्रेमे नमस्कार मग केला. उत्सुकता भक्तांची जाणून माऊलीने पूर्ण केली. आपुले प्राकट्य दाखवून माऊली निघून या गेली. परमहंस पुंडलिक बाबा असताना ब्रह्मलीन सदा उपस्थित होते. कार्यक्रमापार शिंगा या गावी बाबांची मिरवणूक निघाली. आदरे सर्वांनी पूजा केली. चौकातून शोभा केली. कमानी उभारुनी मिरवणूक पुढे चालू लागली. बाबांचा जय जयकार करुणी रस्त्यात मातेशी पाहुणी परस्परा ओळखिले. 2 दिवसापासून स्तब्ध बैसली होती माऊली. लोकपूजा करती म्हणी का माऊली फिरली नाही हो. ऐसे आदरे शब्द काढून लोकपूजा करती यथाविधी सर्वांचा स्वीकार करून स्तब्ध होती माऊली. दुसरे दिवशी सायंकाळी बाबा गेले अकस्मात निघून दैलाईचे कार्य टाकून दर्शनार्थी हवालदिल झाले. जाणून मातेचा अधिकार्य कार्य सोपविले तिजवर. म्हणून बाबा गेले शीघ्र ऐसे लोकांना वाटले. येन दाई लाईची वेळी माऊली उपस्थित झाली. स्वस्ते लाई करून निघून गेली माऊली. काऊनी डीडीटीची भूकटी तैसेच तेले महाविषारी पचविले. त्वा हला हला परी येसी तू महाशक्ती झाली. याचे हेच असावे कारण शक्तीचे मोहे अधिष्ठान आहे तुझ्याच तपासून परी आम्ही अजान. असे कृष्णरावजी ठाकरे मुंबईला सहलीस गेले. फिराया सायंकाळी निघाले. त्यांचेवरी संकट आले. वाहनाची होती विशाल रिग मोटारी धावती वरधाव. रस्ता ओलांडण्याची घाई फार म्हणून घडला विचित्र प्रकार. वेगाने कार आली वरधाव. मध्येच सापडले कृष्णराव म्हणती आता करावे काय समजेना काय. म्हणून काकुळतेने मारली हाक माऊली अनसुये तू धाव. माता धावून गेली अकस्मात. संकट निवारण्या पटकन वरचेवर उचलून दिदले मरगडावर लोटून बघणारे आश्चर्य करती म्हणी कैसे अद्भुत घडले. घाबरुणी कृष्णराव पडले. मग औषधोपचार केले. शुद्धीवर येऊनी सांगितले. माऊलीने मज वाचविले. जो सर्वस्वी विश्वासला आणि माऊलीवर भार टाकला त्याच्या निवारिते आपदा.
माझ्या माऊलीची लीला विचित्र, न कळे कुणाला निश्चित, परी ज्यांची श्रद्धा असेल निश्चल त्यालाच प्रत्यय येत असे. असे हे पवित्र चरण लाभेल आम्हा साधने, कारण उपयोग करून घेऊ पूर्ण आपुले आत्मद्वारार्थ. भव्य माते तुझी व्याप्ती सामावली, तुझ जगती चराचरी सर्वभूती व्यापुनी उरली असे. तुझी आहे ब्रह्मस्थिती भेदभावना, तुझे प्रती तूचा आमची गुरुमूर्ती, मार्ग दाखविणे आम्हा गे. त्रिखंडी वाढावी तुझी कीर्ती, तैसाच महिमा यापुढती येसे आहे आमुची या चित्ती. अबुध्यासाठी भक्तांच्या जाणून ईश्वरी अंश व्यवहार करीशी एकमेव. तुझे बोलणे ही अभिनव, अर्थच मुई समजेना. तू काय काय जेवला ऐसी करीशी प्रश्न सर्वांना. परी गुडही न उकले कुणाला, संभ्रमात संभ्रमात मग पडती. माऊली तू आहेस निर्विकार, देहभान असूनी थोर श्रेष्ठ आहे अधिकार. आम्हा सर्वावनी तुझा कधी तू धरिते रूप मनोहर, कधी सौम्य साचार, कधी बनते अति कठोर दधीच्या वज्रवुनी. तुझ्या नाना स्वरूपा पाहुनी भांबावुनी जाते मन, लीला दाविते अभिनव चिंध्या चिरकुट्या घेऊनी. सर्व सिद्धी तुझ्या हाती त्या कौतुक, भक्तांचे पाहते निष्ठावंत आहेस किती माऊलीचे पुरेपुरे. जैसी असेल ज्यांची भावना तशी त्यांची पूर्वीशी कामना, याचा अनुभव भाविकांना येत असे. नित्य प्रत्येक कैसी करावी तुझी भक्ती, की ज्यांनी मेल मुक्ती याचे ज्ञान नाही चित्ती, म्हणून मार्ग दाखवी. नाम जपाची घेऊनी शिदोरी आलो शरण तव चरणी, उद्धरी मजया भवतारा तुनी झडकरी ग माऊली. या कलियुगा माझारी नाम जपाचे महात्मे भारी, काही विचार करावा अंतरी आत्मद्वारार्थ, म्हणून नाम जप करावा रात्रंदिवस आठवावा. आपुला उद्धार करून घ्यावा याचे देई मानव देह मिहत नाही. सदैव सांगता ती साधू संत म्हणून बिनव नाम चित्ता, सदा सर्वदा माय बाप हो विनंती तुम्हास. जोडून या दोन्ही आता स्मरुणी आपल्या माऊलीस, नाम जप करावा हाच मार्ग आहे सोपा. परी मातेस मोईस विसरू नका, घेऊनी तिचाच सहारा मार्ग क्रमण करा. माते माझी घराणी घालू कुणाच्या कानी, मज नाही अन्य कोणी कराया प्रतिपादन. तुझं वाचुनी तू माय माझी महासमर्थ, हा धरुणी भावार्थ आलो मी उद्धरार्थ. तुझ पासी माऊली नृसिंह सरस्वती महाराज, केवळ दयेचे सागर कारुण्य मूर्ती खरोखर, त्यांनीच केले मज मार्गदर्शन. त्यांच्याच आशीर्वादाने स्तोत्र वर्णून पूर्ण झाले. मज सारख्या पामराने नवळ कदापि, व माझे गुरु शिंदे महाराज त्यांनीच लाविला हातभार. म्हणूनच स्तोत्र झाले तयार माझे काहीच नाही हो. आईच्या कृपा प्रसादा विना कसे झाले असते स्तोत्र वरून. मी आहे तुझाच निमित्त प्रमाण, माते तू मम माय भवानी शरण आलो तव चरणी. तव इच्छेप्रमाणे करुणी मार्गदर्शन मज करावे. तू माझी माय माऊली खास मी आहे तव अज्ञ पाडस, म्हणून माझा हक्क खास आहे तुझ्या पायावरी. बालकात असेल काही दुष्ण ते मातेस होईल का भूषण, म्हणून माझे सर्व दुर्गुण नाहीसे कर कृपा कटाक्षे. आता तू कर एवढी तरी मज नित आठवू दे श्रीहरी, या विना आशा नाही दुसरी जगी आता उद्धारण्या ते. मी आहे संसारी संबंध बदलवी माझे प्रारब्ध, तू आहेस स्वयं समृद्ध ह्या भवसागरी. अनुकूल प्रारब्धा वाचुनी काहीच होणार नाही, धाव पाव माझे आहे जपशी मज उद्धारण्या ते. जो श्रद्धा ठेविला चरणी पावेल उत्तम गती निर्वाणी. माऊली आशीर्वचन देऊनी दे अंती देईल सद्गती. माते तव कृपे करुण सदा आनंदित राहू, मन घडू दे सर्वदा शिवस्मरण. न तैसेच संगत सज्जनांची, नित्य केल्यास स्तोत्र पठण संतती हिनासा संतान होईल निश्चय करून विश्वास आलं असल्यावरी. हे स्तोत्र हाय अमृत भावी, कशा लोका प्रतविश्वास ठेविल्या निश्चित. पावेस त्यांना माऊली स्नान संध्या करून नित्य करावे स्तोत्रपठण. आपल्या मानसी मातेची प्रतिमा ठेवणी समून स्तोत्रपठण करावे. शुक्रवारी विश्वास ठेवणी अत्यादरे शरण जावे. माऊलीला तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशी वा पौर्णिमेस वाचुनी पहा सत्यनुसूया स्तोत्र. अनसूया स्तोत्र अनुभव घेऊनी पहावो. बारी पारशिंगाची करा एकदा चरण मातेचे धरा, दर्शनाची त्वरा करा. उद्धरुनी जाण्याकरिता हा दास दिनकरणात नाही, त्यास कुणाची साथ लागली मज तीव्र आस. शिवस्वरूप बघण्याची मी आहे तव अंकित, शीघ्र भेटू दे माझा भगवंत. मम शरीराचा हो दे अंत याच मार्गी माऊली. ओम नमो शिवायाचा मंत्र चालू दे मम हृदय सर्वत्र, होऊ दे शरीर पवित्र शिवरूप होण्याकारणे. शेवटचा दिवस व्हावा गोड म्हणून विनंत करतो तुझं नाम जपातच माझा शेवट हो आई तुझ्या कृपे. करुणी षड रिंपूचा समोय नाश, हम भाव काढुणी निर्मोय मग वास तुझा केवळ. राहो निरंतर मम हृदयी आप परभावन, उपजो म्हणे समत्व भावना बाणू दे म्हणे. आत्मज्योतीचा प्रकाश ब्रह्मांडी दिसू दे सर्वता. आहे इतकीच इच्छा म्हणी ती पूर्ण करी ग भगवती आली शरण. मी तव चरणी आशीर्वचन मागतो. आता नाही येसे म्हणू नको, दुसरीकडे पाठवू नको, आडे वेडे मुळीच घेऊ नको. मज उद्धारण्या ते विश्वास ठेवा स्तोत्राविषयी सुज्ञ हो. आपुल्या मानसी तर्क वितर्क कुकल्पणेसी जागा मुळीच देऊ नका. मातेच्या अंतःप्रेरणे करून स्तोत्र केले मी वर्ण. स्तोत्रासा आहे मातेचे वरदान गोड करून घ्यावे हो. वैशाख वद्य एकादशीचा पाचरुणी अनसूया मातेचा जन्मोत्सव करावा खास. बहु आनंदाने माऊलीचा
ही प्रताखंड चालविल्यास महत्त्वपूर्ण लाभेल. भक्तगणास प्रत्यय घेऊन पाहो, खास विश्वास ठेवून या. संपूर्ण स्वातंत्र्य व भयदान देईल माता. निश्चय करून भाव आणि विश्वास ठेवून शरण जावे माऊलीला. माझा अनुभव हाय खास नाम मंत्र हाच उपाय एक. जाणीव ठेवून 24 तास माऊलीच्या कृपे कारणे. तिची कृपा असल्यावरी सर्व गोष्टी मेल. घरच्या घरी सद्गुरू येतील घरी. शिष्याची पात्रता संपादिल्या भाग्यवान जोच असे त्याचीच तवपदी निष्ठा बसे. मग सद्भाग्य उदय होत असे. आचल श्रद्धा असल्यावरी आली आहे मी महापर्वणी. घ्या आपला उद्धार करुणी संसार काम सावरुणी. जावे शरण माऊलीला. 1967 साली येसी ओव्यांची माला झाली. पवित्र चंद्रभागेच्या तिरी विजयादशमीचे दिवशी असे अनसूया माऊलीचे स्तोत्र वाचवत सर्व भाविक भक्त उद्धरुणी जाण्या समस्त या भवसागरातून येसी शुद्ध रूपी पुष्पमाला अर्पण करीतो. माते तुला अभय देऊनी बालकाला करुणी गोड करुणी घेई ग. यात असेल काय अधिक उणे ते मज क्षमा करी द्यावीपणे. काकी मी आहे तुझे ताने कृपा दृष्टी असू दे. तुझ्याच प्रेरणेने मला वर्णिता आली अवघी लीला. म्हणून माते ही तुझीच तुला अर्पण करीतो माला ग. असेही दास दिनकर लिखित परम पावन सत्य अनुसया स्तोत्र. सर्वा उद्धारण्या होवो समर्थ या जगता माझी हो. श्री हरिहरा पर्णमस्तु. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सीता कांत स्मरण. जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. भगवती अनुसुया माता की जय. श्री जगदंबा अनसुया माता पर्णमस्तु. शुभम भवतु.